कल से मेरे खिलाफ एक स्क्रिप्टेड कैंपेन चलाया जा रहा है। सेम भाषा, सेम बातें, सेम आरोप। आम आदमी पक्षाने राघव चड्डावर जे 3 आरोप लावलेले आहेत, ते 3ही आरोप न पटण्यासारखे आहेत. पहिला आरोप आहे अपोझिशन सोबत वॉकआउट न करणं. तर वॉकआउट करणं किंवा न करणं हा निषेधाचा एक प्रकार आहे. तो केला नाही केला एवढं मॅटर करत नाही. त्यापेक्षा मॅटर करतं संसदेत तुम्ही मुद्दे काय उचलला. दुसरा मुद्दा असा आहे, की राघव चड्डा जो आहे त्याने इलेक्शन कमिशनच्या विरोधात जे मोशन आणलं तर त्याच्यावरती सह्या नव्हत्या केलेल्या. तर राघव चड्डासोबत इतर 5-6 खासदार असे होते आम आदमी पक्षाचे ज्यांनी सह्या नव्हत्या केल्या. मग कारवाई केवळ एकट्या राघव चड्डावरच का हा प्रश्न उपस्थित होतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की आम आदमी पक्ष म्हणताय राघव चड्डा जो आहे तो लार्जर इमेज जी आहे ती पोर्ट्रे नाही करत आहे. तो सेफ गेम खेळतोय. तर आम आदमी पक्षाने जो आम आदमी पक्ष काढलेला आहे, तर तो आम आदमीचा आवाज बुलंद करण्यासाठी काढलेला आहे. म्हणजे काय? तर सामान्यांचा आवाज मोठा करण्यासाठी. राघव चड्डा यापेक्षा काही वेगळं करत होता का? तो सामान्यांचेच मुद्दे संसदेत मांडत होता. तर तो या पक्षाच्या विचारधारेपेक्षा काही वेगळं तर करत नव्हता. त्यामुळे जर पक्षाला काही वेगळं करायचं होतं तर त्यांनी राघव चड्डा सोबत क्लॅरिटीमध्ये राहणं गरजेचं होतं. तर यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, ज्यावेळेस राघव चड्डा सारखा एखादा राजकारणी तयार होईल, तर त्याला आधीच राजकारणात अशा पद्धतीने दाबलं जाईल. तुम्हाला काय वाटतंय? अरविंद केजरीवालपेक्षा राघव चड्डाची इमेज मोठी होत होती, म्हणून राघव चड्डाला हे सगळं फेस करण्यावर लागतंय का? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा.